श्री स्वामी समर्थ. आपण श्रावणी सोमवार निमित्त एक उपाय बघणार आहोत. या उपायामध्ये आपण गाईला काय खाऊ घालायचं आहे ते आपण पुढील उपायामध्ये बघूया. मंडळी, श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात भगवान महादेव, शिवलिंगावर वाहिलेलं जाणारं पाणी, बेलपत्र, दूध, धतुरा, फूल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनापासून घेतलेलं ओम नमः शिवाय हे पंचाक्षरी नामस्मरण. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा भगवान शिवांच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय साध्या पण श्रद्धेने केल्या जाणाऱ्या सेवेमागचं धार्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण सोमवारच्या दिवशी गाईला पांढरे तीळ का खाऊ घालावे? पांढरे तीळ भगवान शिवाला प्रिय मानले जातात आणि आपल्या धार्मिक परंपरेमध्ये तिळाचा संबंध पवित्रता, दान, तर्पण आणि पुण्यकर्माशी जोडला जातो. म्हणून अनेक भक्त श्रावण सोमवारच्या दिवशी शिवपूजा करून गाईला पांढरे तीळ अर्पण करतात किंवा योग्य पद्धतीने खाऊ घालतात. पण यामागे नेमकी भावना काय आहे? गाईला तीळ खाऊ घातल्याने कोणते धार्मिक लाभ मानले जातात? तिळाचे भगवान शिवांशी काय नाते आहे? आणि गोसेवेला आपल्या धर्मग्रंथामध्ये एवढे महत्त्व का दिले आहे? आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघूया. श्रावण सोमवारचे महत्त्व. मंडळी, श्रावण महिना हा भगवान शिवांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात भक्त पहाटे उठतात, स्नान करतात, शिवमंदिरात जातात आणि शिवलिंगावर जलाभिषेक करतात. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि आपल्या मनातील इच्छा, दुःख, चिंता आणि प्रार्थना महादेवांच्या चरणी अर्पण करतात. कारण भगवान शिव म्हणजे केवळ एका मंदिरातील देवता नाही. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे मंगल, शिव म्हणजे अंतःकरणातील अज्ञान दूर करून ज्ञानाकडे येणारी शक्ती. म्हणून श्रावणात केली जाणारी शिवभक्ती ही बाह्यपूजा न राहता आपल्या मनाच्या शुद्धीची साधना व्हावी अशी भावना ठेवली पाहिजे. तिळाचे धार्मिक महत्त्व. आपल्या हिंदू धर्म परंपरेमध्ये तिळाला विशेष स्थान आहे. तिळाचा उपयोग अनेक धार्मिक विधीमध्ये केला जातो. तर्पण, श्राद्ध, दान आणि विविध धार्मिक कार्यामध्ये तिळाचा उल्लेख आढळतो. तिळाला पवित्र मानण्यामागे त्याची शुद्धता आणि धार्मिक कर्मामधील प्राचीन परंपरा हे महत्त्वाचे कारण आहे. विशेषतः काळे तीळ आणि पांढरे तीळ याचा धार्मिक विधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो. तर बघा मंडळी, आज आपण सोमवारच्या दिवशी पांढरे तीळ शिवाला अर्पण करून त्यानंतर गोसेवेचा कोणता उपाय करायचा आहे ते आता आपण बघूया. देवाला अर्पण केलेल्या वस्तूपेक्षा त्या वस्तू मागची भावना अधिक महत्त्वाची असते. महादेवाला मोठमोठे नैवेद्य नको असतात, त्यांना हवे असते ते भक्तांचे निर्मळ मन. आता गोसेवेचे महत्त्व बघूया. मंडळी, आपल्या संस्कृतीमध्ये गायीला अत्यंत पूजनीय स्थान दिले गेले आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये गोसेवा आणि गोदान यांचा उल्लेख पुण्यकर्म म्हणून आढळतो. गाय ही भारतीय संस्कृतीतील मातृस्वरूप मानली जाते. म्हणूनच आपल्या घरातील मोठी माणसे नेहमी सांगतात, गायीची सेवा करा, गायीला अन्न द्या, तिच्यावर प्रेम करा. ही केवळ परंपरा नाही, यामध्ये प्राणीमात्रांवर दया करण्याची शिकवण आहे. आपल्या धर्माचा एक सुंदर संदेश आहे. ज्या जीवाला आपण अन्न देतो त्याच्यामध्येही परमेश्वराचा अंश पहा. श्रावण सोमवारला गायीला पांढरे तीळ कसे द्यावेत? आता मंडळी, आपण जो काही उपाय करणार आहोत त्याकडे वळूया. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, मन शांत करावे. सर्वप्रथम आपल्या घरातील देवासमोर दिवा लावा, भगवान शिवांचे स्मरण करा आणि 11, 21 किंवा आपल्या इच्छेनुसार ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्यानंतर महादेवाला पांढरे तीळ अर्पण करा आणि मनात म्हणा, हे महादेवा, माझ्याकडून जाणते अजाणतेपणे काही अपराध झाले असतील ते क्षमा करा. माझ्या मनामध्ये शुद्ध भक्ती, दया, समाधान आणि सद्बुद्धी निर्माण करा. त्यानंतर गाईला तीळ देताना घाई करू नका. गाईला जबरदस्तीने काही खाऊ घालू नका. तिच्या आहाराला योग्य आणि सुरक्षित असेल अशा प्रमाणातच द्यावे आणि शक्य असल्यास गाईला योग्य खाद्य किंवा हिरवा चारा देखील द्यावा.
कारण गोसेवेचा खरा अर्थ फक्त एखादी वस्तू खाऊ घालणे नाही, गायीची काळजी घेणे हीच खरी सेवा आहे. शिवाला तीळ का अर्पण करतात? शिवपूजेमध्ये जल, दूध, बेलपत्र, फुले, धूप, दीप, नैवेद्य यासोबतच विविध पदार्थ अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामध्ये तिळालाही धार्मिक स्थान आहे. तिळाचा संबंध शुद्धी आणि धार्मिक कर्मांशी जोडला जातो. म्हणून भक्त जेव्हा शिवाला तीळ अर्पण करतो तेव्हा त्यामागे एक सुंदर भावना असते. माझ्या जीवनातील अशुद्ध विचार, अहंकार, नकारात्मकता आणि चुकीच्या कर्मांपासून मला दूर करा. यालाच आपण अंतःकरणाची शुद्धी म्हणू शकतो. महादेवाच्या पूजेचा खरा उद्देश बाहेरचा अभिषेक करण्याइतकाच आपल्या मनाचा अभिषेक करणे हा आहे. मंडळी, आपल्या पुराण परंपरेमध्ये गाय आणि गोसेवा याचा विशेष महत्त्व दिलेले आढळते. श्रीकृष्णाच्या जीवनात तर गोसेवेचे अत्यंत सुंदर उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. भगवान श्रीकृष्ण गायीसोबत राहिले, त्यांची सेवा केली आणि गोपाल म्हणून प्रसिद्ध झाले. यातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. ईश्वर भक्ती म्हणजे फक्त देवळात पूजा करणे नाही, तर सजीवावर प्रेम करणे याला ईश्वर भक्ती म्हणतात. शिवभक्ती करताना जर आपल्या मनामध्ये एखाद्या जीवाबद्दल दया निर्माण झाली तर तीच खरी शिवभक्ती आहे. या सेवेमुळे कोणते धार्मिक लाभ मानले जातात? श्रावण सोमवारच्या दिवशी गायीला पांढरे तीळ दिल्याने कोणते फायदे होतात? तर मंडळी, धार्मिक श्रद्धेनुसार या सेवेचे काही आध्यात्मिक लाभ मानले जातात. पहिला लाभ म्हणजे मनशांती. जेव्हा आपण एखाद्या जीवाला प्रेमाने अन्न देतो तेव्हा आपल्या मनामध्ये समाधानाची भावना निर्माण होते. ही सेवा मनातील ताण आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी आध्यात्मिक आधार देऊ शकते. शिवभक्ती अधिक दृढ होते. महादेवाला तीळ अर्पण करून गोसेवा केल्यामुळे भक्तांच्या मनात शिवनामाची आणि सेवाभावाची भावना वाढते. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत सेवा केली तर मन अधिक भक्तिमय होते. दान आणि सेवाभावच वाढतो. धर्म आपल्याला नेहमी देण्याची शिकवण देतो. आपण फक्त स्वतःसाठी जगू नये, आपल्या अन्नातील थोडा भाग दुसऱ्या जीवासाठी ठेवावा. ही भावना मनात निर्माण होणे हा स्वतःमध्ये मोठा आध्यात्मिक लाभ आहे. नकारात्मक विचार कमी करण्याची साधना. धार्मिक दृष्टिकोनातून सेवा, नामस्मरण आणि दान यांचा मनशुद्धीची साधने मानले जातात. म्हणून श्रावण सोमवारच्या दिवशी शिवनाम घेत गोसेवा केल्याने मनामध्ये सकारात्मकता निर्माण करण्यास मदत होऊ शकते. तर मंडळी, हा उपाय कसा करायचा आहे? तर बघा, सकाळी तुम्ही लवकर उठायचे, स्वच्छ आंघोळ वगैरे करायची, स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही हा उपाय दिवसभरातून कधी करू शकता, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. तर ज्यावेळेस आपण गाईला थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत, ते थोडेसे तव्यावर गरम करायचे आहेत आणि त्यामध्ये एक थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हे पांढरे तीळ आपण गाईला खाऊ घालायचे आहेत. हे पांढरे तीळ गाईला खाऊ घालताना आपण पहिलं एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, ते गाईच्या पायावर टाकायचं आहे. गाईला हळदी, कुंकू, अक्षदा यांनी गाईची पूजा करायची. एक फूल व्हायचं आहे आणि शक्य असेल तर गाईला दिव्याने ओवाळायचं आहे. आणि यानंतर हे सफेद तीळ जे आहे ते तीळ आपण गाईला एका डिशमध्ये किंवा पत्रवाळीमध्ये किंवा तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल त्यावेळेस ताट वगैरे त्याच्यात ठेवून गाईला हे खायला द्यायचं आहे. आणि नंतर आपण गाईच्या म्हणजे जे काही आपण गाईचं पाट आहे, मान आहे, त्यावरून हात फिरवायचा आहे. याने काय होतं तर याने आपल्या हातातली जी काही नकारात्मक शक्ती असते, गाईच्या पाठीवरून हात फिरवल्याने ती नकारात्मक शक्ती ही निघून जात असते. तर असा साधा सोपा असा उपाय आहे बघा. हा उपाय सगळ्यांना शक्य आहे, म्हणजे घरात उपलब्ध होणारी ही वस्तू आहे आणि सोमवारच्या दिवशी हा उपाय नक्कीच सर्वांनी करा. याने आपल्या जीवनामध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर होतात. आपल्या जीवनामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते आणि सुख समृद्धी आपल्या जीवनामध्ये नांदत असते. तर हा उपाय सर्वांनी आवर्जून करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.